पहिलाच बॉल मनोज दाभाडे ऑन फायर ठोकलाय आणि मला वाटतं प्रशांत भाऊंचं स्वागत त्यांनी या षटकाराने केलेलं आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. अटलेकरावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमित दादा घोटकुले यांचा श्रेणी शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. कामगार नेते आदरणीय सोपन भाऊ सामंत हे देखील उपस्थित होते, त्यांचं देखील स्वागत आहे. मनोज दाभाडे आणि नथू दाभाडे आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. राजेश निकम षटक क्रमांक पहिल्या मैदानात घेऊन आलेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका तर मात्र फसलाय. गणेश ओहो झेल झालाय तिथे, विकेटचं होणार आहे पतन. डकआउटच्या दिशेने आपण पाहतोय परतील मनोज दाभाडे, विकेट आली आहे. मैदानाच्या मध्ये आता बघायचं यावेळेस विकेट येताना पाहायला मिळाली. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा, रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होता मनोज दाभाडे यांचा आणि तिथे मात्र विकेट येताना आपल्याला बघायला मिळाली. नवीन बॅटर मैदानात बघायचंय, दाखल इथे होणार आहे. या सीझन मध्ये आपण जर पाहिले गेले ना, तर निश्चित रूपाने मॅन ऑफ द सिरीज साठी एक टू व्हीलर बाईक देखील आहे. या सीझन मध्ये आपण पाहिले गेलं तर सर्वांचं लक्ष असणारी या मैदानाला झालर आहे. आज सर्वांना मात्र ती भुरळ घालतीये. दोन कॅमेऱ्याच्या साह्याने cricket.in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर केले जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे मैदानामध्ये केला जाणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये बघतोय पुण्याचा निशांत, स्ट्राईक ऑन मैदानामध्ये बघायचं यावेळेस. आता नवीन बॅटर दाखल इथे होतील. मावळचा वंडर बॉय बायकर मॅन मैदानामध्ये दाखल इथे होतोय आकाश दाभाडे. सामन्याकडे जायचे मैदानामध्ये पुढे येतात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय राजेश निकम, षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर विकेट घेण्यामध्ये देखील यशस्वी राहिलेत. यावेळेस कव्हरला निशांत फार दूरवरती, आकाश दाभाडे या खेळाडूला उगाच मावळचा वंडर बॉय म्हटलं जात नाही. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत, षटकार ठोकलाय. विद्यमान क्रमांकाचे सदस्य आदरणीय अमित दादा घोटकुले साहेबांच्या वतीने प्राइज झालेले. आकाशने जर अर्धशतक इथे पूर्ण केले ना, तर अमित दादा घोटकुले यांच्या वतीने आकाशसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. कुठल्याही फलंदाजाने जर अर्धशतक इथे पूर्ण केले तर 1000 रुपयाचं प्राइज असेल. मॅच कडे जाऊयात आपण. इथे मैदानामध्ये बघणार आहोत षटकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. राजेश निकम वरती आक्रमण चढवले आकाश दाभाडेने. दोन टू व्हीलर बाईक आतापर्यंत आपण पाहतोय आकाशने आपल्या आणि आकाशसाठी इथे प्राइज अजून असणार आहे. कृष्णा हॉटेलचे असणारे सर्व आणि त्याचबरोबर मावळ भूषण सन्माननीय प्रशांत माळस्कर साहेबांच्या वतीने आकाशच्या अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आणि रवी घुलेने देखील अर्धशतक जर इथे पूर्ण केलं तर सन्माननीय प्रशांत माळस्कर साहेबांच्या वतीने देखील रवी घुलेला देखील 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. कारण प्रशांत माळस्कर फाउंडेशन मावळ 11 या संघाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आहेत. मॅच बॉल आलेला आहे मला वाटतं. फोर व्हीलर एक फोर व्हीलर कार आहे बघा स्टेजच्या बॅक साईडला, ज्या गाडी मालकांची गाडी असणार आहे. विनंती थोडीशी गाडी ती फिरवून लावा. मला वाटतं काच तिथे रिफ्लेक्ट होत असेल. नथू दाभाडे आणि आकाशची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण बघितले गेले तर नथू दाभाडे यांच्या नावावरती देखील एक टू व्हीलर बाईक आहे.
मला वाटतं दाभाडे जर आपण पाहिले गेले तर संत तुकाराम महाराज चषक देहूगावच्या मैदानावरती टू व्हीलर बाईक मिळवणार आहे आकाश दाभाडे. जर आपण पाहिले गेले तर तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये टू व्हीलर पहिली बाईक मिळवणार आकाश. त्यानंतर आपण पाहिले तर कामशेत गावच्या हापीच क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील टू व्हीलर बाईक मिळवणार आकाश. धन्यवाद. मॅच कडे जाऊयात. मॅच पुढे सुरू होतीये. बायकर मॅन आहेत दोन मैदानाच्या मध्ये. स्ट्रायकर तयार आहे नतू दाभाडे. धीम्या गतीने टाकलेला चेंडू मैदानामध्ये यावेळेस बघायचा आहे. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय नतू दाभाडे यांच्यासाठी टाकलेला चेंडू तर चेंडू मात्र डॉट आलेला आहे. धापलं की ते स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 16 धावा आहेत. नतू दाभाडे कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेले आणि तिथे मैदानामध्ये आपण बघितले गेले तर निश्चितपणे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होताना आपल्याला बघायला मिळाला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा पैलवान सुनील भाऊ गोलांडे यांच्या वतीने प्राइज झालेले. आकाशने जर इथे अर्धशतक वैयक्तिक पूर्ण केलं तर पैलवान सुनील भाऊ गोलांडे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आकाशसाठी असणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे कमिटी मेंबर गणेशदादा वाल्मिकी देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. रत्नदीप बनसोडे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मैदानामध्ये असेल. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये बघतोय स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात पैलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी. एका बाजूला दाभाडे ब्रदर्स आहेत तर दुसऱ्या बाजूला इंदोर इथे 11चा संघ आहे. लोअर फुल टॉस यावेळेस मैदानामध्ये बघायचं. ऑन साइडला चेंडू तिकडून काढला जाईल. अलॉन दी कार्पेट खेळलेला स्ट्रोक रवी गुलेच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये आलेला नाहीये आणि तोपर्यंत इथे आलेल्या 2 धावा आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धाफलक आपण इथे पुढे जाऊन पोहोचणार. धाफलकावरती 18 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता उडवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशच्या बॅट मधून षटकार छेडन. आणि आपण इथे पाहतो मैदानामध्ये आकाश दाभाडेच्या बॅट मधून षटकार इथे मैदानामध्ये आलेला आहे. हार्ड हिटर आकाश दाभाडे. अनेक रेकॉर्ड आहेत आकाशच्या नावावरती आणि आकाश हा खेळाडू जर आपण पाहिलं ना ते एकदा सेट झाला ना तो धावेंचा पाऊस पडत नाही. तो मुसळधार पाऊस घेऊन येतो. ओ समय सूचकता सूझबूझ की खेळली हुई क्रिकेट मैदानामध्ये आपण बघतोय. षटकार आला आणि षटकार आल्यानंतर मात्र स्वतःची स्ट्राइक रोटेट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतो पुण्याचा रत्नदीप. ओहो यावेळेस लेग स्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय. लेग स्टिक मिक्स करणारा चेंडू व्हाईट बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. रत्नदीप यांच्यावरती देखील थोडंसं प्रेशर जरूर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये पुण्यात बघायचंय. यावेळेस पुण्याचा लेग स्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या मध्ये इथे अवांतर धाव इथे जी येणार आहे. अतिरिक्त धावेडे संघाचं धावफलक जर आपण इथे बघितलं ना तर 28 धावा 28 रन. आणि मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर सकाळीच आपण सांगितलं की काही या स्पर्धेची नियमावली आहे. फर्स्ट प्लॉटिंग मध्ये पडत असेल चेंडू 2 धावा मिळणार आहे. सेकंड प्लॉटिंग मध्ये जात असेल तर षटकार येणार आहे. रत्नदीप तयार आहे पुन्हा एकदा. ओहो सरप्राईज केलं थोडस. चेंडू पडल्यानंतर मात्र डबल माइंड झाले आकाश दाभाडे. संघाची धावसंख्या आता मात्र पण इथे मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 28 धावा आहेत. दुसरं षटक मैदानाच्या मध्ये सुरू आहे. रत्नदीप देखील आपण पाहतोय सांगतोय हम भी कुछ कम नाहीये. आमच्या मध्ये देखील क्षमता आहे. यावेळेस बॅकफुटला गेले कट केला बॉलला चेंडू वन बाउंस मौके पे चौका 4 रन.
इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय अंकुश शेवकर आहेत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण मैदानाच्या मध्ये बघितल्या ना तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 33 धावा 33 रन लॉस ऑफ 1 विकेट 2 षटकं संपली आहेत 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत आकाश दाभाडे आणि नथू दाभाडे जोडी मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय एक बॉल शिल्लक आहे नाही झालेत ना दोन्ही पहिल्या बॉलला डबल त्यानंतर एक षटकार त्यानंतर एक सिंगल त्यानंतर एक वाईट त्यानंतर पुन्हा वाईट त्यानंतर एक डॉट त्यानंतर चौकारने सिंगल 2 षटकं संपलेली आहेत 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता येणार आहे पुढे एकदा राजेश निकम स्ट्रायकर मैदानाच्या मध्ये ते बघायचंय 7 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत बनवल्यात एक पहिल्या सकाळ सत्रामध्ये त्याने अर्धशतक देखील खेळलेलं आहे दुसऱ्या बाजूला रवी गुलेने देखील अर्धशतक पूर्ण केलेलं आहे लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट लॉंग बॅक्सचा कव्हरला निशांत आहे चेंडूला कव्हर करेल हो थोडेसे फंबल होत आहेत पाता पाता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला मात्र तिथे अडवला जाईल 2 धावा तिथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने धाफलक आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 35 धावा च्या धाफलकावरती असणार आहेत आकाश दाभाडे स्ट्रायकर तयार या वेळेस उडवलाय बॉलला पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर लोंगांच्या डोक्यावरून षटकाचे रन षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आला या षटकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धाफलक 41 धावा आकाश दाभाडे ऑन फायर यावेळेस पुण्याच्या मैदानात बघा मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र तिकडून काढला जाईल चेंडूची फेकी तिथे होतीये चांगली फेकी मैदानात बघायला मिळाली रवी घोले यांची एक धाव जे मात्र आपण पाहतोय मैदानात येणार आहे 42 धावा स्कोर कार्डवरती आहेत 12 चेंडूमध्ये 34 धावांची भागीदारी आपण या दोन्ही खेळाडूंची मैदानामध्ये बघतोय नथू दाभाडे दुसऱ्या बाजूला आकाश दाभाडे मॅच बॉल आलेला आहे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे शेखर दादा साठे हे देखील उपस्थित होत आहेत शेखर दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे विनंती या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे यावेळेस अगदी पायावरती टाकल्या चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल सिंगल तरी ती घेतली 2 धावा घेतल्यात पळून पूर्ण तिसऱ्या धावेची मागणी आहे तिथे पूर्ण होईल का परंतु नकार यावेळेस मैदानामध्ये कळवला 2 धावा इथे येणार आहेत आणि एकेरी धीर धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहे खरंच आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा राजेश निकम धीम्या गतीने धीमे चेंज ऑफ पेस विकेट होणारे पतन इथे आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या मध्ये आता विकेट इथनाची आपल्याला पाहायला मिळाली नथू दाभाडे मैदानामध्ये बाद होत आहेत आणि नथू दाभाडे यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर अभि दाभाडे मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत 2 बंधू आणि त्या 2 बंधूंच्या खांद्यावरती आपण पाहत असणारी संघाची आता जबाबदारी मला वाटतं संघातील सर्वच खेळाडू हे बंधू आहेत सर्व दाभाडे ब्रदर्स आहेत महाराष्ट्रातील मला वाटतं जर आपण पाहिले गेले तर माझ्या 8 ते 9 वर्षाच्या समालोचनाच्या कारकिर्दीमधला हा दुसरा संघ आहे जे फक्त एकाच आडनावाचे सर्वच्या सर्व खेळाडू आहेत इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अभि दाभाडे नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल झालेला आहे बेस्ट ऑलराऊंडर ऑफ मावळ अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत सतत आपण अभि दाभाडेला बघितलेला आहे हलक्या हाताने मनगटाच्या साहाय्याने वळवलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने सिंगल इथे आली दुसरा धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत आपण मैदानात बघितलं तर आलेली एक सिंगल आहे एक धाव इथे आली 45 धावा धाफलकावरती आहेत 2 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत 3 षटकांचा आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ संपला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा
ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पहिला संघ आपण मावळ तालुक्यामध्ये निश्चितपणे बघितलं, दाभाडे ब्रदर्स. त्यानंतर शिक्रापूर वाबळेवाडीचा एक संघ आहे. सर्व वाबळे आडनावाचे खेळाडू आहेत आणि मला वाटतं दाभाडे ब्रदर्स या संघाच्या नावाची चर्चा रायगड जिल्ह्यामध्ये देखील सतत होते. छोटासा आपण पाहतोय मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक जरूर मैदानामध्ये इथे असणार आहे. आकाश दाभाडे आणि अभि दाभाडे या जोडीवरती मात्र सर्वांची नजर आहे. दुसऱ्या बाजूला अंकुश शेवकर आता षटक क्रमांक 4 जो मैदानामध्ये आपण बघतो इथे घेऊन येणार आहे. आणि अंकुश शेवकर बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये धावेला ब्रेक लावणार का, कारण समोर जर आपण पाहिलं गेलं तर आकाश दाभाडे सेट झालेला आहे. आतापर्यंत 10 चेंडू तो खेळलाय आणि 10 चेंडू मध्ये 29 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आज हवेचा वेग मात्र उलट्या दिशेने आपण पाहतोय, जरूर बघतोय. काल आणि परवाचं जर आपण पाहिलं गेलं तर चित्राने वेगळं वातावरण गेले 2 ते 3 दिवस या मैदानावरती आपण जरूर पाहिलं, परंतु आज प्रचंड हवा आहे आणि डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजांसाठी मात्र निश्चितपणे आज हे मैदान पूरक बनलेलं आहे. परंतु आकाश आणि अभि यांच्याकडे इतकी ताकद आहे, हे खेळाडू पॉइंटच्या डोक्यावरून देखील षटकार मारण्याची ताकद ठेवतात. आणि विशेषतः जर स्वराज्य गावचं उर्सेगावचं हे मैदान जर असेल तर या मैदानावरती कुठेही षटकार जातात. स्विच हिट नाम लिया और शैतान हाजिर, ही ताकद यांच्याकडे आहे. षटकार खेळलाय. षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये अगदी स्विच हिटचा फटका कोणाला खेळलाय तर अंकुश शेवकर वरती आपण पाहतोय ते मैदानामध्ये चढवलेला हल्ला आहे. आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक आपण ते मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 51 धावा. अर्धशतक इथे पूर्ण होतोय. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात D11 कोटेश्वरवाडी 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. अभि दाभाडे 51 धावा स्कोर कार्ड वर. यावेळेस मोठा असो खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने फक्त उंची घेतली. चेंडू हवे ते 2 खेळाडू आणि इथे काय चेंडू मात्र चेंडूवरती नजर नव्हती. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. मला वाटतं जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये अभि दाभाडेला जीवदान म्हणायला काय हरकत नाहीये. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 2 धावा इथे आलेल्या आहेत. 53 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. अंकुश शेवकर पुढे आपण पाहतो लांब असा रनअप राऊंड द विकेट मारा करतोय अभि दाभाडेसाठी. आता मात्र बघायचं उडवलाय बॉलला मनगटाच्या साह्याने आसमानी टोला कडक बेधडक ठोकलाय षटकार छेरान. थँक्यू. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलाय. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी और उड़ान बाकी है. अभी तो मंजिल मेरी ये जमीन नहीं, अभी तो पूरा आसमान बाकी है. आकाशाला गवसणी घालणारे आपण पाहतोय स्ट्रोक मात्र आज खेळतायत अभि आणि आकाश. पुन्हा एकदा रिव्हर्स खोदून काढलाय, खंडून काढलाय षटकार छेरान. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 65 धावा स्कोर कार्डवर आहेत. 10 चेंडू 29 खेळतोय आकाश दाभाडे. 5 चेंडू मध्ये 21 बनवतोय अभि दाभाडे. थोडस मात्र आपण पाहतो निश्चितप्रमाणे विचार करावा लागणार आहे मैदानाच्या मध्ये. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेस मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये खेळला जाईल जरूर, परंतु थडम्याच्या दिशेने तिथे आपण जर मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर एक सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार इथे मैदानामध्ये आपण बघतोय कळवला जातोय आकाशकडून, कारण आकाशला देखील माहिती आहे की जर धावा इथे आलेल्या आहेत तर रिस्की धावा इथे घेऊन काही फारसा उपयोग नाहीये.
अभि दाभाडेसाठी देखील प्राइज आलेले. पहिलवान सुनील भाऊ गलांडे यांच्या वतीने अभिने देखील अर्धशतक जर पूर्ण केलं तर 500 रुपयाचं प्राइज अभिसाठी असणार आहे. 66 धावा स्कोर कार्डवर. आकाश दाभाडे स्ट्राईक ऑन. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने रत्नदीप बनसोडे. चेंडू पडला. घर 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 दिशा बदलली. त्याला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जर आपण पाहिले ना तर मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आमचे मयूर दादा कळवत आहेत की 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 4 षटकं संपली आहेत. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहे आणि आता मैदानाच्या मध्ये ते बघायचं यावेळेस 5वं षटक आता मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं यावेळेस पुन्हा एकदा रत्नदीप बनसोडेच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलेला आहे. अभि दाभाडे मैदानाच्या मध्ये बघायचं पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन तयार आहे. रत्नदीप बनसोडे आरडी राऊंड द विकेट. तर स्ट्राईक ऑन आपण पाहतोय मैदानामध्ये अभि दाभाडे. आज अभि दाभाडेने प्रत्येक झोन मध्ये मात्र स्ट्रोक खेळलेत. पायातले चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला षटकार खेळलेत. रिव्हरचे स्ट्रोक त्यांनी दाखवले. यावेळेस पुन्हा एकदा उडवला बॉलला. चेंडूने फक्त उंची घेतली आहे. गणेश शिंदे आहे चेंडूच्या खाली परंतु झेल सुटलेला आहे. असं म्हणतात ना किस्मत मेहरबान तो अभि पहलवान. इथे आज नशिबाची साथ आहे. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये पण बघतो येणार आहे. प्रचंड हवेचा वेग आपण इथे मैदानात. स्कोर कार्ड वरती 72 धावा ज्या धावलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक ऑन पुन्हा एकदा बघायचं अभि. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळलाय. रवी घुले आहे चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय तिथे. अभि दाभाडे बॅक टू द पवेलियन. आता जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर रत्नदीपचं मात्र विशेष कौतुक आहे. रत्नदीपने पहिल्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर निश्चितपणे संधी बनवली निर्माण केली. तिथे मात्र यश मिळालं नाही परंतु पुन्हा एकदा अभि दाभाडेला फसवण्यामध्ये मात्र तो यशस्वी राहिला. उरसेगावचे माजी सरपंच उमेशजी दामणकर यांचं देखील आपण पाहतो होतो शुभागमन त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचं रत्नदीप. स्ट्राईक ऑन न्यू बॅटर आशिष दाभाडे. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न तिथे होता आणि काय झालंय तर हिट विकेट मैदानाच्या मध्ये वाजवणार आहे आशिष दाभाडे. चिकना चिकना माला तू ग चिकना है तुम्हाला. आता जर आपण ते मैदानामध्ये बघतोय नवीन बॅटर आता मैदानात दाखल होणार आहे अक्षय जो इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. आशिष दाभाडे अगदी शून्यावरती मैदानामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 72 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. रत्नदीपने या षटकामध्ये आपण पाहिलं धावेला ब्रेक लावलेला आहे. अक्षय दाभाडे या सीझन मध्ये आपण पाहिलं तर हप्पीचं आंबलेगावचं मैदान या खेळाडूने गाजवले. खोलवा टप्प्याचा बॉल होता खोदून काढले तिथे. प्रमोदच्या डोक्यावरून मात्र चेंडू निघून जाईल. निशांत बॅकअप साठी आलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल.
स्कोर कार्ड वरती 73 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार. पुण्यात रत्नदीप आरडी, स्ट्रायकर आकाश दाभाडे. ज्या खेळाडूने आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 33 बनवलेले आहेत. तो आकाश स्ट्रायकर तयार. वेळ पुन्हा एकदा आपण पाहतो. मी कॅप्टनचं लक्ष वेधेल. तुम्हाला निर्धारित वेळ आपण दिलेला आहे. निर्धारित वेळेमध्ये जर तुम्ही 5 षटक पूर्ण करत नसाल तर शेवटचं षटक मात्र तुम्हाला निश्चितपणे एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागेल. आकाशच्या बॅट मधून आसमानी टोला गगनभेदी, गगनाला गवस निघाला षटका झेऱ्यान. शुभम शुभम नक्षीदार तुझं गोर गोर गाल, चालताना पोरी तुझी कंबर हाल. अगं नाक नक्षी. इथे षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराने काय लांबवरचा षटकार होता. तिथे जर आपण पाहिलं ना तर आकाशला मला वाटतं हवेचा देखील आज मात्र त्याला फरक पडत नाहीये. आज हवेच्या विरोधात देखील जाण्याची तयारी त्याने ठेवली आहे. 79 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रत्नदीप पुण्यात तयार असणार आहे. आरडी कोलवटप्याचा बॉल यावेळेस तिथे अगदी जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक. हसते हसते कर्जे रस्ते ये रास्ते है 4 के. चौकार. चौकार इथे मैदानाच्या मध्ये देता येणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितली गेली तर पुन्हा एकदा धावफलक 83 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि आता मात्र आपण बघायचं मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक आहे आणि ते शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. आकाश दाभाडे आपण पाहतोय 13 चेंडूमध्ये 43 धावा मात्र तो बनवतोय. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा अक्षय स्ट्रायकर तयार. तर षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आता शेवटचं षटक घेऊन येईल तो असेल रवी घुले. बॉलर तयार आहे. पुढे मैदानाच्या मध्ये यावेळेस रवी. यावेळेस सफल झालेत अक्षय आणि अक्षय सांगत असेल वाती गंगा आहे तर या वाते गंगेमध्ये मी देखील हात धुवून घेतला पाहिजे. हा चौका षटकार आलाय. माफ करा. षटकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. बोला तयार आहे. हा प्रकार पुन्हा एकदा चेंडू बघायचा आहे तिथे काय असेल. आताच्या 2 धावा आहेत. आताच्या 2च धावा इथे मिळणार आहेत. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. आता 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने बोला बॉल दे बॉल. इथे मैदानामध्ये बघायचं यावेळेस 2 धावा इथे आलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 91 धावा आहेत. अक्षय दाभाडे आपण पाहतोय आता मात्र आक्रमण याही खेळाडूकडून मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस मैदानामध्ये बघायचं यावेळेस षटक कव्हरला चेंडू मात्र खेळलाय. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर मैदानामध्ये आपण इथे बघितले गेले तर आता धावफलकावरती धावा आहेत 92 धावा
ज्या धाबलकावरती आहेत. आकाश दाभाडे. आतापर्यंत आकाशने 13 चेंडूमध्ये 43 बनवलेले आहेत. 92 आहेत. बघायचं स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे आकाश दाभाडेला. हा ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. बॉटम हँडचा चांगला वापर. इथे मैदानामध्ये पाठीमागच्या पायावरती फोर्स करत खेळलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार शेऱ्यान. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार आकाश दाभाडेच्या बॅट मधून आलाय. काय स्ट्रोक होता. आणि आता मात्र आकाश दाभाडेच्या बॉटम हँडचा बॅट स्विंग काय त्याने दाखवलं इथे. आकाश पुन्हा तयार आहे. स्ट्राइक ऑन. यावेळेस पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू खेळला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पूर्ण करतोय आकाश दाभाडे. व्हॉट अ बॅटिंग. मावळचा वंडर बॉय पुन्हा एकदा मैदानावरती कहरून पडलाय. बरसून पडलाय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमित दादा घोटकुले यांच्या वतीने जे 1000 रुपयाचं प्राइज होतं ते प्राइज आता मात्र जमा झालेलं आहे. 15 चेंडू 53. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रवी तयार आहे. उडवला बॉलला पुन्हा एकदा. परंतु चेंडूने फक्त उंची घेतली आहे. खेळाडू नाहीये चेंडूच्या खाली. एक धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेची मागणी आणि मात्र आता तिथे विकेट आली. 2 धावा इथे येणार आहेत. परंतु आकाश दाभाडेसाठी टाळ्या होतील. 16 चेंडू 55 धावा. जबरदस्त बॅटिंग केली आकाश दाभाडेने. पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्डवरती धावा आहेत 104 धावा. 105 धावेचं आता आव्हान असणार आहे ते राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघासमोर. पहिला डाव इथे संपलेला आहे आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस पहिलवान सुनील भाऊ गलांडे यांच्या वतीने देखील आपण पाहतोय आकाश दाभाडेच्या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. ते देखील प्राइज एसटी मध्ये आकाश दाभाडेला दिले जाईल. त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिकेत दादा घोटकुले अमित दादा घोटकुले यांच्या वतीने देखील आपण पाहतोय आकाश दाभाडेच्या या अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. चला यानंतरची होणारी मॅच बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 हनुमान टोमरडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो लगेच. दोन्ही संघाचे कॅप्टन 11 हनुमान टोमरडी टीम कॅप्टन अजून आलेले नाहीये टॉस साठी. चला पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 104 धावा. 105 धावेंचं आव्हान आता मात्र आपण बघतोय ठेवलंय ते राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघासमोर. आणि या दुसऱ्या डावाचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील यानंतर आदेश ठाकूर. धन्यवाद.
गिरीजी बोडके साहेबांच्या शुभास्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. मी गिरीश दादा यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दत्तनगर संघाने टॉस जिंकलेला आहे. शुगन सर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. धन्यवाद. हॅलो चिक. तर ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या इनिंगचा डाव जो आपण पाहिला मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर पाहिलं 6 षटकांमध्ये सर्वाधिक धावसंख्या आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये उभी केली. कारण 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसापर्यंत कोणत्याच संघाने 6 षटकामध्ये इतक्या साऱ्या भरपूर साऱ्या धावा बनवल्या नव्हत्या. आणि आज आपण पाहिला आकाशची बॅटिंग त्यानं बनवलेल्या धावा 105 धावांचं टार्गेट आपण पाहतोय मैदानामध्ये ठेवलंय. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी रवी घुले, गोलंदाजीच्या मार्कवरती आबी दाभाडे. पहिला बॉल शॉट पूल केलाय. व्हॉट अ शॉट. पहिला चेंडूवरती केलंय आभीचं स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारे. पहिला बॉल मैदानामध्ये आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती मैदानामध्ये आक्रमण केलंय, अटॅक केलाय, षटकार त्या ठिकाणी खेळून काढलाय. यादीच्या मॅच मध्ये देखील आपण त्याची फलंदाजी पाहिली रवी घुलेची आणि षटकार त्या ठिकाणी आपण पाहिला मैदानामध्ये. रवीच्या बॅटमधनं बॉल द्या बॉल. रवी घुले आपण पाहतोय मावळ तालुक्यातील डावखुरी हाताचा असणारा एक आक्रमक फलंदाज म्हणून सातत्याने ओळखलं जातं. स्वतःच्या टीमसाठी स्वतःच्या संघासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये लाजवाब कामगिरी तो मात्र सकाळच्या सत्रामध्ये करताना पाहायला मिळाला. आणि आता देखील आपण पाहतोय मॅच बॉल आलाय सर, मॅच बॉल. आणि तिथे आपण पाहिलं मैदानामध्ये या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती त्यानं संघाचं खातं खोललंय, अकाउंट ओपन केलंय, श्री गणेशा केलाय 6 धावेने. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आबी दाभाडे. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी रवी घुले. शॉर्ट पिच होता, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु हा बॉल आपण पाहतो बॅटवरती येऊ शकला नाही. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 99 धावा बनवायच्या आहेत. जर पाहिलं गेलं तर आता षटकार आपण पाहिलं त्या ठिकाणी आला. 2 चेंडू 6 धावसंख्येवरती आपण पाहतोय रवी घुलेला. 34 चेंडू 99 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. रवी घुलेमध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे मॅच जिंकून देण्याची. हा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलाय, अटॅक केलाय. चेंडूने उंची जेवढी घेतली आहे तेवढीच लांबी देखील प्राप्त केली. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येईल दुसरा षटकार. 2 षटकार मैदानात रवीच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. एक षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला आणि पुन्हा एकदा रवी आपण पाहतोय मैदानात हल्ला करतोय, आक्रमण करतोय. हा येतोय षटकार. कारण रवी आपण पाहतो जास्तीत जास्त धावा संघासाठी सातत्याने बनवताना आपण त्याला पाहतो. आज देखील मॅच जिंकायची, महत्वपूर्ण मॅच आहे. मॅच जिंकायची तर मैदानात बॅटिंग देखील तितकीच महत्वाची करावी लागेल. कुलवटाप्याचा बॉल होता, फक्त दिशा दिली, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहे अक्षय दाभाडे. चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न झालाय. पाहता पाहता फेकी तर थोडीशी उशिरा आली. तोपर्यंत खेळपट्टीवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा चमत्कार या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. संघाचा रौफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना देखील पाहायला मिळालंय. 2 षटकार 1 आणि ही दुहेरी धावा आपण पाहतोय मैदानात आली. संघाचा रौफलक 14 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या मार्कवरती अभि. पुन्हा एकदा
शॉर्ट पिच होता अक्रॉस द बॅट उडवलाय चेंडू हा देखील पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर बिग हिट षटकार षटकार मैदानात आपण पाहतोय षटकारांचा पाऊस पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय तब्बल 3 षटकार आतापर्यंत मैदानात ठोकलेत रवी घुलेने 20 धावा धावफलकावरती नोंदवले गेल्यात 31 चेंडू 85 धावा अशा पद्धतीने फलंदाजी केली तर लक्ष्य अवघड ठरणार नाही शेवटचा चेंडू शिल्लक शॉर्ट पिच होता पुन्हा एकदा उडवलाय रवी घुलेचा ब्लास्ट छोटा पॅकेट बडा धमाका हा येतोय षटकार आणि आपण पाहतोय मैदानात षटक क्रमांक पहिलं संपलंय 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय संघाचा धावफलक 26 धावा धावफलकावरती आहे 30 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 79 धावांची गरज स्वराज्य स्पोर्ट्सचा असणारा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतोय रवी घुले मैदानात आणि रवी घुलेसाठी या ठिकाणी पारितोषिक येते स्वराज्य स्पोर्ट्सचे असणारे ओनर आणि इंदकेसरी चिक्या बैलाचे मालक आकाश दौंड यांच्याकडनं या ठिकाणी पारितोषिक येते जर अर्धशतकी खेळी पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे अशा खेळण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय राजेश निकम खोलवर टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र आपण पाहतोय अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला एक सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते अगदी हळूवारीत एक सिंगल पळून पूर्ण केली आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा काम आपण पाहतोय राजेश निकमने मैदानात केलंय गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मनोज दाभाडे संघाचा असणारा कॅप्टन आज मैदानात जबाबदारी आहे या षटकामध्ये ती जबाबदारी मैदानात पूर्ण केली जाईल का 29 चेंडू 78 धावांची गरज आहे 27 धावा धावफलकावरती आहेत रवी घुले इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता फक्त दिशा दिली गॅप मध्ये खेळलाय चेंडू हसते कट जाहीर असते चेंडू सीमा पार येतोय चौकार धावा मिळतील 4 रवी घुले आपण पाहतोय रूम बनवलं मैदानात जितका खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुरेख फटका मैदानात खेळून काढला तिथे मैदानात आपण पाहतो चौकार देखील आलाय मनोज वरती देखील आपण पहिला आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला लोवर फुल टॉस स्वीप केला चेंडू इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षण सुरेख आहे चेंडू अडवला गेला आणि मैदानात सिंगल आली चांगले चेंडू टाकण्याचं काम आपण पाहतोय मनोज दाभाडे मैदानात करताना पाहायला मिळतील एक चौकार नक्कीच आलाय परंतु रवी घुलेला थांबवण्यामध्ये नक्कीच यश आपण पाहतो या चेंडूवरती त्याला आलंय 27 चेंडू शिल्लक आहे 73 धावांची गरज आहे संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय अब तक 32 धावा धावफलकावरती आहेत पुढचा चेंडू पुढचा बॉल मैदानात घेऊन मनोज दाभाडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती तयार असतील पुढे सरसावून चेंडू खेळलाय आणि इथे चेंडू अगदी स्ट्रेट बॅट जाईल सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार 4 धावा रवी घुलेला मात्र आपण पाहतोय नक्कीच राजेश निकमची देखील साथ मिळताना पाहायला मिळते ही साथ देणं खूप गरजेचं आहे जर रवी घुलेला जर साथ मिळाली तरी एखादी देखील सामना जिंकून देऊ शकतो इतका ताकदवर फलंदाज आहे फुलटॉस होता चेंडूला स्वीप केलाय पुन्हा एकदा हा देखील चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आणि येईल लागोपाठचा दुसरा चौकार 4 धावा आक्रमण आणि सातत्याने आपण पाहतोय आक्रमण मैदानात केले जात आहे प्रयत्न मैदानात केले जात आहेत धावा बनवण्यासाठी त्या प्रयत्नांना देखील यश येत आहे चांगली बॅटिंग मैदानात आपण पाहतोय ही 2 फलंदाज करत असताना पाहायला मिळत आहेत राजेश निकम 2 चेंडू 5 हा चेंडू मैदानात पुन्हा एकदा काय फटका खेळलाय आणि हा येतोय लागोपाठचा तिसरा चौकार हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि संघाचा धावफलक पुढे जाईल 44 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 25 चेंडू आणि हे देखील षटक आपण पाहतोय मैदानात संपलंय 45 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात लागोपाठचे 3 चौकार आपण पाहतोय राजेश निकमचा बॅट मधनं पाहायला मिळालेत
24 चेंडू 61 धावेंची गरज आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. अमित भुजबळ आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय cricklife.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण करतायत. एक छोटीशी टीम मीटिंग नक्कीच केली जाईल, कारण धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे. 12 चेंडूचा डाव संपलाय. 44 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये बनवल्यात, कौतुक करावं लागेल. 24 चेंडू शिल्लक आहे. 61 धावेंची गरज आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी. संघनायकाचा विश्वास म्हणून पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये दिलाय अभि दाभाडेच्या. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय नक्कीच, परंतु मैदानामध्ये पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय. आता त्या विश्वासाला तडा न जाता मैदानामध्ये विश्वासपूर्वक कामगिरी या अभि दाभाडेला करणं खूप गरजेचं आहे. तर महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय असणार आहे. दोन्ही संघ एक एक सामना आपण पाहिलं नक्कीच जिंकलेत आणि त्यानंतर या सामन्यासाठी तयार होताना पाहायला मिळालेत. दोन्ही विजयी संघांची लढत आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. रवीसाठी आणखी एक पारितोषिक येते. अर्धशतकी खेळी जर पूर्ण केली तर प्रशांत भाऊ माळेसकर यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं बक्षीस आहे. ऑनस्ट्राईक खेळासाठी रवी घुले आपण पाहतोय मैदानामध्ये. मावळच्या संघाला देखील आपण पाहिलं कित्येक काळ रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू आहे. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे डिक्लेरेशन झोन कडे जाताना पाहायला मिळेल आणि मिळतील धावा 2 धावा त्या ठिकाणी आल्या. प्रचंड वेग आपण पाहतोय अभिच्या या चेंडूवरती पाहायला मिळालाय. प्रचंड वेग अभिने धारण केला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा आल्या. संघाचा धावफलक पुढे जाईल. 46 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आताच्या 2 धावा आहेत. 23 चेंडू शिल्लक आहे. 59 धावेंची गरज आहे. परंतु जोपर्यंत रवी आपण पाहतोय मैदानामध्ये आहे तोपर्यंत समीकरण अशक्य असं वाटणार नाही, कारण संपूर्ण टीमचा आपण पाहतोय विश्वास आहे. संपूर्ण टीम आता मात्र रवीवरती निर्भर असताना पाहायला मिळेल. चांगला बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळेल रवी घुले आणि मैदानामध्ये हा देखील चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव देऊन जाईल. अभिने मात्र आता अचूक टप्पा आपण पाहतोय अभिच्या गोलंदाजीमधून आता पाहायला मिळतोय. पहिलं षटक नक्कीच महागडे ठरले, परंतु या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न त्याचा असेल, कारण या 2 चेंडूवरती आपण पाहतोय फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. पुन्हा एकदा कमबॅक जे मात्र स्वतःच्या संघाला मिळवून द्यायचंय अभि दाभाडेला. पुढचा चेंडू असणार आहे अशा खेळण्यासाठी राजेश निकमला आपण पाहतोय, जो फलंदाजी करताना पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले चौकार हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पूर्ण केली आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती नोंदवली जाईल. संघाचा धावफलक वाढेल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 48 धावा धावफलकावरती आहेत. 22 चेंडू 57 धावेंची गरज आहे. कशा पद्धतीने ही गरज पूर्ण केली जाईल. शफल झालाय, उडवलाय चेंडूला, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, कव्हर्स मध्ये येईल बिग हिट षटकार. जितका चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय थोडीशी लाईन लेंथ बिघडली आणि त्या चेंडूवरती फायदा घेतलाय राजेश निकम. हा देखील आज थांबायला तयार नाही आणि मैदानामध्ये षटकार केलाय. आणि मॅच जिंकण्यासाठी 21 चेंडू 51 धावेंची गरज आहे. 21 चेंडू 51, 54 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 2.3 षटकांचा डाव संपला आणि आता आणखी 2.3 षटकांचा डाव शिल्लक आहे. 51 धावेंची गरज आहे. 54 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 51 धावेंची गरज. राजेश निकम साठी देखील पारितोषिक आहे. जर अर्धशतकी खेळी पूर्ण केली तर सुनील जांभेकर आणि त्याचप्रमाणे उमेश धामनकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस. तीन चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत झाले. नक्कीच मैदानामध्ये अभिवृद्धी चढवलेला आक्रमण हल्ला मैदानामध्ये पाहायला मिळालाय आणि सातत्याने आक्रमण देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे राजेश साठी. इथे बिग हिटचा प्रयत्न झालाय, सक्सेस. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फिर से एक बार चौकार, 4 धावा.
आज मात्र मैदानात सतपणे आपण पाहतोय दोन फलंदाजांनी गिअर चेंज केलाय. लागोपाठचे सातत्याने मोठमोठे फटके मैदानात सतपणे पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक वर्गाचं मन जिंकण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. अभिवरती आक्रमण केले, हल्ला केलाय, चेंडू केलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी. आतापर्यंत जितके चेंडू आपण पाहतोय राजेशने खेळेल त्या प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे फटके आलेत. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी देखील आपण पाहिली आहे. राजेशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे. फुलटॉस होता, सरळ बॅटने फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक जय खूप दूरवरती राहील. चेंडू पोहोचेल गॅप मध्ये. कट, कॉपी अँड पेस्ट. चेंडू सीमा पार येतोय. चौकार, 4 धावा. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर राजेशच्या बॅटमधनं आपण पाहतोय 5 चौकार आलेत आणि 1 षटकार आलाय. का बॅटिंग मैदानात सतपणे केली आहे. वैयक्तिक रवी घुले देखील आपण पाहतोय मैदानात सतपणे आहे. 19 चेंडू 43 धावेंची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा फेरबदल केला जातोय. त्यानंतर स्ट्राईक खेळण्यासाठी राजेश पुन्हा एकदा जो तयार असताना पाहायला मिळेल. खुलवा टप्प्याचा बॉल होता, वॉटर बॉल. आता चांगला चेंडू मैदानात सतपणे पडला. या चेंडूवरती तब्बल 1 थांबवलंय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारे फलंदाज अभिनय मात्र 2 षटकामध्ये बाद केला नाही. 44 धावा त्यानं खर्च केल्या. आता 18 चेंडू शिल्लक आहे शेवटचे आणि 18 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 43 धावेंची गरज. 18 चेंडू 43. या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय अभिनय 18 धावा खर्च केल्यात. मागडं षटक ठरलंय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा. अशा 2 षटकामध्ये 44 धावा त्या अभिनय खर्च केल्यात. आणि जर पाहिलं गेलं तर आता 62 धावा धावफलकावरती आहे. 62 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स. 62 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या 2 खेळाडूंनी पूर्ण केली 18 चेंडू मध्ये. उर्वरित आणखी 18 चेंडू शिल्लक आहे. 43 धावेंची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कौतुक करावं लागेल रवी घुले आणि त्याच्याबरोबर राजेश निकमचं. 8 चेंडू 27 धावसंख्या आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून आली आहे. तर रवी घुलेच्या बॅटमध्ये 10 चेंडू 34 धावांची खेळी त्यानं केली. 18 चेंडूचा डाव संपलाय. 18 चेंडूचा डाव शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये निम्म्या डावामध्ये आपण पाहतोय 62 बनवल्या आणि आता निम्मा डाव शिल्लक आहे 18 चेंडूंचा. त्या 18 चेंडू मध्ये 43 धावेंची गरज. इथून पुढे कमबॅक करावं लागेल D11 कोटेश्वरवाडी अर्थात पहिलन शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघाला. कमबॅक काय असतं या संघाला सांगण्याची गरज नाही. जिद्द चिकाटी सातत्याने या संघाकडून आपण पाहिली आहे. मॅच जिंकण्याची ताकद या संघामध्ये किती आहे हे प्रेक्षक वर्गाला देखील सांगण्याची गरज नाही. एक चांगला टीम, एक चांगला संघ आपण पाहतोय सातत्याने मावळ तालुक्यामध्ये आपण पाहिलाय. D11 हा चेंडू लेफ्ट केला आपण पाहतोय, सोडून दिला. वाईट चेंडूचा इशारा येईल. अतिरिक्त अवांतर धावसंख्या या ठिकाणी खर्च केली जाते. पंचांचा डिसिजन आपण पाहतोय आला व्हाईट बॉल. पहिला बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मनोज आपण पाहतोय खर्च करताना पाहायला मिळतात. ऑस्ट्राईक खेळण्यासाठी रवी घुले पुन्हा एकदा तयार. शफल झालाय, उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक मस्त दर्शक. बिग हिट, बिग ब्लास्ट और ये चरण षटकार. बॉल घ्या बॉल. रवी घुले मैदानात सतपणे आक्रमण हल्ला सातत्याने करतोय. आक्रमणाचं दुसरं नाव आहे रवी घुले. अगदी वाईट लाईन वरती आपण चेंडू पाहिला परंतु रवी घुले सफल झाला आणि तिथून त्याने शॉर्ट पिच बॉल उचलला, सीमारेषेच्या बाहेर पाठवला. पुन्हा एकदा आता मात्र मिस्टाईम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती मनोज दाभाडे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला परंतु आपण पाहतोय जेल होऊ शकला नाही. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय धाव पळून पूर्ण केली. एक धाव पळून पूर्ण केली. संघाचा धावफलक वाढलंय. 3.2 षटकांचा डाव संपलाय. 70 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकतो प्रयत्न अप्रतिम होते परंतु प्रयत्नांना अपयश येताना पाहायला मिळालंय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे परंतु अपयशाची पायरी आता ओलांडून यशाच्या पायरीवरती पाय ठेवावा लागेल. एक महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय मैदानात सत्वरी रंगला. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय प्रसिद्ध गाडाबालक प्रतीक बहादूर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. फुलटॉस बॉल होता त्याला फक्त दिशा दिली. एक सिंगल त्या ठिकाणी आपण पाहतोय पळून पूर्ण केली जाईल. चेंडू फील्ड केला जातोय, फेकी होती तोपर्यंत खेळपट्टीवरती एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे सरसवलं जात आहे.
71 धावा धावफलकावरती असणार आहेत. 71 धावा धावफलकावरती आहे. रवी घुले आपण पाहतोय 12 चेंडू 41 धावा चुकरत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आपण पाहतो या ठिकाणी मैदानामध्ये आलाय आणि आता वाईट आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. तिसरे पंच आपण पाहतोय डिसिजन या ठिकाणी पेंडिंग वरती आहे. हा चेंडू जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये वाईट आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. टीव्ही अंपायर्स आता मात्र नक्कीच आपण पाहतोय डिसिजन कळवतील. त्याआधी संघाचा धावफलक 71 धावा धावफलकावरती आहे. बिना कडेचा मोबदल्यामध्ये नॉट आउट आतापर्यंत 71 धावा आपण पाहतोय या दोन खेळाडूंनी बनवल्यात. 15 चेंडू 34 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी असताना आपण पाहतोय अजून देखील डिसिजन पेंडिंग वरती आहे. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा थरार मैदानामध्ये रंगलाय. मावळ तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा स्वराज्य चषक 2025 फेअर डिलिव्हरी आणि मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. मनोज दाभाडेचा एक चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये पडलाय. रवी घुलेने चेंडू लिफ्ट केला परंतु ही छोटीशी चुकी म्हणावी लागेल. 14 चेंडू शिल्लक आहे. 34 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू 34. रवी घुले ऑन स्ट्राईक. 41 धाव संख्येवरती कामगिरी करतोय. अर्धशतकी खेळी पुन्हा एकदा पूर्ण करेल का रवी मैदानामध्ये आपण पाहूयात. मनोज दाभाडे गोलंदाजीसाठी शफल झालाय. फुल टॉस बनून खेळलाय. फुल टॉस वरती खरपूस समाचार. फुल टॉस वरती फुल टोल वसूल. नो प्लस षटकार. नो साठी पुन्हा एकदा रिव्ह्यू. बीमर आहे की नाही यासाठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच पुन्हा एकदा बिझी होतील. टीव्ही अंपायर आपण पाहतोय त्यांच्याकडे डिसिजन जाईल आणि या चेंडूवरती मैदानामध्ये आपण पाहिलं षटकार तर नक्कीच खेळून काढलाय परंतु चेंडू नो आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येऊयात. आणि हा बॉल नो बॉल. हा चेंडू नो बॉल. बीमर आणि बीमर चेंडूवरती मैदानामध्ये ठोकलेला षटकार पाहायला मिळाला. 7 धावा मिळतील. रवी घुले स्वतःच्या टीमची साथ देताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये आपण पाहूयात पुढचा चेंडू फ्री हिट रवी घुलेसाठी. संघाचा धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 78 धावा धावफलकावरती. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्त धाव संख्या आपण पाहतोय सातत्याने खर्च केली जाते. अतिरिक्त धावांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढताना पाहायला मिळतंय परंतु फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. पुढचा चेंडू आणि इथे क्लीन बोल्ट परंतु मैदानामध्ये चेंडू फ्री हिट आहे. रवी घुलेला मिळालेली पुन्हा एकदा एक संधी. रवी घुलेला आपण पाहतोय जीवदान म्हटलं तरी काय हरकत नाही आणि संघाचा धावफलक जर पाहिलं गेलं तर 79 धावा धावफलकावरती. 13 चेंडू 26 धावांची गरज. 13 चेंडू 26. पर अब नहीं चलेगा तेरा नहीं चलेगा मेरा तुझे काम करना होगा तेरा. 13 चेंडू 26 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. रवीने अर्धशतकी खेळी पूर्ण केली तर प्रशांत भाऊ माळेसकर यांच्याकडनं 1000. आकाश अप्पा दौंड यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अभि आपण पाहतोय चेंडूला कव्हर करेल फील्ड करेल आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आता मात्र रवी घुले पुन्हा एकदा करताना पाहायला मिळेल कारण हे षटक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलंय. 4 षटकांचा डाव मैदानामध्ये संपला. संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा आहेत 80 धावा. मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू 25. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. आज स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभागमन या ठिकाणी होते महेंद्रप्पा येवले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असणार आहे मंचकावरती येऊन स्थान बनवा. त्याचबरोबर शेखर साठे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होते. मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना देखील विनंती असणार आहे मंचकावरती येऊन स्थान बनवा. जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. रवी घुले स्वतःवरती विश्वास ठेवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स आपण पाहतोय तो मैदानामध्ये दाखवतोय.
स्वतःच्या मनगटावरती आपण पाहतोय रवीने विश्वास ठेवलाय आणि ती कामगिरी देखील आपण पाहतोय तो मैदानात मध्ये करताना पाहायला मिळतोय. 17 चेंडू 48 धावेंची खेळी आपण पाहतोय रवी गुले करतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती नथू दाभाडे. शॉर्ट पिच होता, आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु मैदानात मध्ये आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकला नाही. हा बॉल आपण पाहिला डॉट. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पडलाय. 80 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच मैदानात मध्ये पहिले गेले तर 11 चेंडू आता शिल्लक असतील. 25 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. 11 चेंडू 25. काय कामगिरी केली जाईल. रवी घुले सातत्याने आक्रमण हल्ला करणारा हा बॅट्समन, हा फलंदाज आपण पाहिलाय. बाभळ तालुक्याच्या संघाला आपण पाहतोय कमीत कमी वयामध्ये रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू. नक्कीच मावळ तालुक्याच्या संघामध्ये का जागा बनवली हे देखील त्यानं दाखवून दिलंय. स्वराज्य स्पोर्ट्स असणारा आपण पाहतोय ब्रँड अँबेसिडर रवी घुले. अशा खेळासाठी पुन्हा एकदा तयार असणार आहे. मॅच आपण पाहतोय मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. कारण जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे रवी गुलेसाठी. शॉर्ट पिच होता, उडवला चेंडू आणि आता जाऊन पोहोचेल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा त्या ठिकाणी आल्या आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात पुन्हा एकदा रवी गुलेचं. 19 चेंडू 50 धावा त्यानं बनवल्यात. 19 चेंडू 50 धावा बनवल्यात आणि स्वराज्य स्पोर्ट्सचे असणारे ओनर आकाश अप्पा दौंड यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस. बॉल द बॉल आणि प्रशांत भाऊ माळसकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आजच्या दिवसामधील आपण पाहतोय रवी गुले 2 अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय. 19 चेंडू मध्ये 50 धावा. काय बॅटिंग रवीने मैदानात मध्ये केली आहे. आणि आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत. मॅच जिंकण्यासाठी 23 धावेंची गरज असणार आहे. 82 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तू दाभाडे गोलंदाजीच्या मार्कवरती. एकराचं बॅट खेळायचा होता परंतु मैदानात मध्ये आपण पाहतोय इथे अपील केलं जात आहे पंचांकडे, परंतु पंच स्वतःच्या निर्णयावरती ठाम असतील. हा चेंडू कळवलाय डॉट. गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि नक्कीच मैदानात मध्ये आपण पाहतोय रवीसाठी एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. संघाचे असणारे आपण पाहतोय नक्कीच हे अनुभवी खेळाडू आहे. एका बाजूला अनुभव पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आक्रमकता पाहायला मिळते रवी घुलेची. खोलवटाप्याचा बॉल होता, उडवला क्षेत्ररक्षक आहे आशिष, करेल चुकी. चेंडू चालाय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात येईल चौकार. धावा मिळतील 4. चौकार मैदानात मध्ये ठोकलाय. चौकार खेळून काढलाय. 4 धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा वाढलाय. रवी आणि रवीची बॅटिंग पाहायला मिळते. 2 जीवदानं मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा या चेंडूवरती चौकार ठोकलाय. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम रवी गुले करेल असं म्हणायला देखील काही हरकत नाही. हम नहीं हमकार है, दम नहीं दमदार है, फिर से एक बार स्ट्राइक. रवी गुले तयार आहे. रवी गुलेचा जलवा मैदानात मध्ये पाहायला मिळतोय. का बॅटिंग त्यानं केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डेड बॉल मृत चेंडू आपण पाहतोय पंच घोषित करताना पाहायला मिळतील. 8 चेंडू 19 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी असणार आहे. 21 चेंडू 54 धावेंची खेळी मैदानात मध्ये आपण पाहतोय रवी गुलेकडनं आणि 9 चेंडू 28 धावेंची खेळी राजेश निकम कडनं पाहायला मिळते. 86 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 8 बॉल 19 रनची गरज. 8 गेंदे और 19 रन की जरूरत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय नथू दाभाडे गोलंदाजीसाठी तयार. खोलवटाप्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. आबी दाभाडे चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि रवी गुलेचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. पहिला गडी, पहिला हादरा आणि पहिला फलंदाज मैदानात मध्ये बाद. रवी गुले मैदानात मध्ये बाद झालाय. रवी गुलेची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. कारण रवी गुले जर पाहिलं गेलं तर मैदानात मध्ये 22 चेंडू खेळलाय आणि 54 धावा त्यानं बनवल्यात. आता 7 चेंडू 19 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. 7 चेंडू 19.
आणि नवीन फलंदाज आता न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल अंकुश शेवकर. आपण पाहतोय मैदानामध्ये तो दाखल होताना पाहायला मिळतोय अंकुश शेवकर. आता संपूर्णपणे जबाबदारी आपण पाहतोय त्या खेळाडूवरती असणार आहे. 86 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे 7 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. शहाऐंशी धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 86 धावांचा आपण पाहतोय पार्टनरशिप भागीदारी या दोन खेळाडूंनी केली. काय बॅटिंग केली रवी घुलेने. प्रेक्षक वर्गाचं मन जिंकण्याचं काम या ठिकाणी केलंय. कौतुक करावं लागेल. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मंगेश वाघमारे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उत्कृष्ट खेळाडू मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर अमित सातकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि आता 7 चेंडू 19 धाव्यांची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहूयात काय कामगिरी केली जाईल. नथू दाभाडे यांनी आपण पाहतोय कमबॅक करून दिलंय. आतापर्यंत एक गडी बाद केल्या. फक्त 6 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. ही अनुभव मैदानामध्ये पाहायला मिळाला. अटॅक केला आक्रमण केलंय परंतु फटका फसला. आबी दाभाडे चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि फलंदाज अंकुश बॅक टू दी पवेलियन. अनुभव आणि खूप मोठा अनुभव आपण पाहतोय ज्याच्या पाठीशी आहे नथू दाभाडे. अनुभवानी भरलेली शिदोरी मैदानामध्ये कामकाज करून दाखवलंय. 2 गडी बादन फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. कमबॅक आणि तो कमबॅक आपण पाहतोय मैदानामध्ये मिळवून दिलाय स्वतःच्या टीमला. दी 11 कोटेश्वरवाडी संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणण्याचं काम केलंय नथू दाभाडे यांनी. मॅच मध्ये रंगत वाढवण्याचं काम केलंय नथू दाभाडे यांनी. नवीन फलंदाज न्यू बॅटर गणेश शिंदे आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. उंच पुरा तगडा ताकदवर फलंदाज आहे. चौकार षटकार खेळण्याची ताकद आहे. आज मैदानामध्ये ताकद आजमावी लागेल कारण रवी घुलेने त्याचं काम केलंय. आता मैदानामध्ये काम शिल्लक आहे या खेळाडूंचं. ते काम मैदानामध्ये करावं लागेल. मॅच जिंकायची तर मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. त्यासाठी प्रयत्न देखील खूप महत्वाचे आहेत. संयमपूर्वक खेळी आपण पाहतोय नथू दाभाडे यांनी मैदानामध्ये केली. चांगले चेंडू हाताळण्याचं काम केलं. अचूक टप्पा तिकीट मारा सातत्याने करणार नथू दाभाडे आपण मैदानामध्ये पाहिलाय. आता गोलंदाजीच्या मार्कवरती आशिष दाभाडे याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत. 6-1 षटक मैदानामध्ये आपण पाहतोय शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये मॅच जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज. मॅचने पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन रूप धारण केलंय. ही मॅच पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळाली. बारा चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असताना मॅच पुन्हा एकदा रंगात आली आणि आता सामना येऊन पोहोचलाय 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19. आश्रय खेळण्यासाठी मैदानामध्ये राजेश आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ. 2 धावेंचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. पाहता पाहता 2 धावा तर पळून पूर्ण केल्यात. 2 धावा आल्या. आशिष दाभाडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. या आधीच्या मॅच मध्ये काय बॉलिंग केली परंतु या मॅच मध्ये आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. 10 चेंडू 30 धाव्यांची खेळी देखील आपण पाहतोय राजेश निकम मैदानामध्ये करतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 17 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन. 5 चेंडू 17. दोन्ही संघ आपण पाहतोय तगडी ताकदवर संघ आहेत. शफल झालाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. अक्षय पोचला चेंडूच्या खाली. वॉटर कॅच. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज होईल मैदानामध्ये बाद. थँक्यू. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय आता D11 कोटेश्वरवाडी संघाची नाकाबंदी कारण 2 षटकांमध्ये धावा रोखल्यात. या 2 षटकांमध्ये मैदानामध्ये फलंदाज बाद झालेत. कमीत कमी धावा आपण पाहतोय मैदानामध्ये खर्च करतात हे गोलंदाज.
उर्वरित चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक असणार आहेत आता 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय सुरेख झेल मैदानाच्या मध्ये अक्षयने टिपला. चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राजाराम लाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर 4 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज. 4 चेंडू 17. नवीन फलंदाज निशांत मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. शफल झालाय आणि उडवलाय चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार. थँक्यू. हा षटकार देखील आपण पाहतोय प्रेशर रिलीज करण्याचं काम करेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम करतोय निशांत. जसा मैदानाच्या मध्ये दाखल झाला पहिल्या चेंडूवरती स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत. कमबॅक खूप महत्वाचा आहे. पुरंदराच्या त्यावेळी महाराजांनी विरजाराजे जयसिंगला 23 किल्ले दिले तेव्हा स्वराज्यात फक्त 16 किल्ले शिल्लक होते आणि अवघ्या 9 वर्षांनी स्वराज्यात 361 किल्ले आलेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कमबॅक नंतर वाईडची अपील केली आहे परंतु मैदानाच्या मध्ये जास्त शफल झालाय. स्टंप वरून आपण पाहतोय चेंडू गेलाय आकाश दाभाडेच्या हातामध्ये आणि हा चेंडू डॉट. आता सामना येऊन पोहोचलाय. 2 चेंडू 11 धावेंची गरज. प्रत्येकी चेंडूवरती आक्रमणाची गरज आहे. 2 चेंडू 11. क्या होगा क्या होने वाला है. हा चेंडू देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट. 30 तर्रार चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय आणि हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. आशिष दाभाडे आपण पाहतोय कौतुक करावं लागेल काय चेंडू मैदानाच्या मध्ये तो टाकतोय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपण पाहतो पेंडिंग वरती आहे. 2 चेंडू 11 धावेंची गरज असताना हा चेंडू ग्राह्य धरला जाईल की वाईट बॉल दिला जाईल ही मैदानाच्या मध्ये आपण पाहूया. तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर 94 धावा धावलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिला आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. ऋतू दाभाडे यांचं महत्वपूर्ण षटक फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केले. ही महत्वपूर्ण गोलंदाजी D11 संघाला आपण पाहिलं मॅच मध्ये घेऊन आले आणि हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल. आता 1 चेंडू 11 अतिरिक्त चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो परंतु हा चेंडू मैदानाच्या मध्ये काय कामगिरी केली जाईल. इथे शरीर भेदक मारा आणि चांगला सामना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. विजयी संघ ठरलाय पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी. विजयी संघाचं अभिनंदन आणि त्याचबरोबर राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन या संघाने देखील चांगली लढत दिली. त्यांचं देखील खूप सारं कौतुक केलं जाईल कारण चांगली मॅच आपण पाहतोय. रवी घुलेचं अर्धशतक हे देखील मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा या मॅच मध्ये पाहायला मिळालं. तर आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच हा किताब आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ज्या खेळाडूने बॅटिंग करत असताना 16 चेंडू आणि 55 धावेंची आक्रमक फलंदाजी केली. तो मावळ तालुक्याचा वंडर बॉय आणि बायकर्समॅन आकाश दाभाडे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. त्याचप्रमाणे रवीच्या देखील अर्धशतकी खेळीसाठी पारितोषिक होतं. ते पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. प्रसन्न भाऊ मळसकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस आणि त्याचप्रमाणे